नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजी वर्षा या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बोलणार आहोत द फॅन्टॅस्टिक फोर या टीम बद्दल। या टीमचे काही आपण 5 फॅन्टॅस्टिक फॅक्ट्स जाणणार आहोत। फॅन्टॅस्टिक फोर ही मार्वेलची पहिली सुपर हिरो टीम होती आणि या टीम नंतर अव्हेंजर्स, एक्स-मेन अशी टीम्स बनत गेली। तर 1961 मध्ये ही फॅमिली तयार झाली आणि मार्वेलने त्यावेळेस फॅमिली डायनॅमिक्स यावरती लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले होते। हे आपल्याला दिसून आले फॅन्टॅस्टिक फोरच्या इश्यू नंबर 1 मध्ये। तर फॅन्टॅस्टिक फोर या टीमचे हेडक्वार्टर्स म्हणजेच त्यांची बॅक्स्टर बिल्डिंग, ज्याच्यावरती सगळ्या विलन्सचं, सगळ्या सुपर हिरोचं लक्ष असतं, कारण ही सर्वात प्रगत बिल्डिंग आहे न्यूयॉर्क मधली। हे आपल्याला दिसून आलंय फॅन्टॅस्टिक फोरच्या कॉमिक इश्यू नंबर 3 मध्ये। प्रत्येक सुपर हिरोला एक सिक्रेट आयडेंटिटी असते, पण तसं या फॅन्टॅस्टिक फोर मध्ये कोणाचंच नव्हतं। सगळ्यांच्या ज्या आयडेंटिटीज होत्या म्हणजेच त्यांचं सुपर हिरो नेम आणि त्यांचं ओरिजिनल नेम हे सगळ्यांना माहित होतं सार्वजनिकरित्या। आणि हे आपल्याला दिसून आले फॅन्टॅस्टिक फोरच्या इश्यू नंबर 4 मध्ये। गॅलेक्टस नावाचा सुपर विलन हा फक्त आणि फक्त फॅन्टॅस्टिक फोर साठी पृथ्वीवर आलेला होता आणि हा खूप मोठा इव्हेंट होता मार्वेल कॉमिक्स मधला। हे आपल्याला दिसून आले फॅन्टॅस्टिक फोरच्या इश्यू नंबर 48 मध्ये। तसं बघायला गेलं तर ही टीम काही कॉन्फ्लिक्ट्समुळे तुटली पण गेली खूप वेळेस, पण ही टीम काही करून एकत्र येते शेवटी। या पूर्ण टीमचा बॉन्ड खूप चांगला आहे। हे आपल्याला दिसून आलं फॅन्टॅस्टिक फोरच्या इश्यू नंबर 141 मध्ये। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि फॅन्टॅस्टिक फोरच्या काही फॅक्ट्स जाणून घेऊन कसं वाटलं तुम्हाला? तर 26 जुलैला आपल्याला ही मूवी बघायला भेटणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी। तुम्ही किती एक्सायटेड आहात मला खाली कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर असे काही वेगळे फॅक्ट्स माहित असतील फॅन्टॅस्टिक फोर या टीम बद्दल तर मला खाली कमेंट करून सांगा। लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला। थांबा एक व्हिडिओ बघून जा। I am Doom, and this is the multiverse you were not ready for.